Subscribe Musicraft for more original content. माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तो आपल्या मागच्या विषयावरून बोला वाटतं. माऊली जगा सर्वात मोठे जर आमचे भगवंत असतील तर विठोबा रुक्मिणी आपले मायबाप. पण अलीकडे बहुतांश घरात त्या मायबापाला दुखवणं चालू आहे. अरे एका सुनबाईनं एका खेड्यामध्ये सरळ आपल्या सासऱ्याला सांगितलं, जिथं ढोरं बांधतात तिथं मामाजीची बाज टाका. म्हाताऱ्या मामाजीला त्या ढोराईच्या कोठ्यात ठेवलं. त्या म्हाताऱ्याने 3 मजली बिल्डिंग बांधली, किती धन दौलत कमावलं, जन्मात कधी कोणाला सहारा दिला नाही. धनधारा सुतनाती पोती व्याप करुनी बैसला. अरे प्रेमन केले शेजाऱ्यावरी दुसऱ्या पाऊनी हसला. कधी आयुष्यात कुणाला सहकार्य केलं नाही, प्रेम नाही केलं, सहकार्य नाही केलं, कोण्या गोरगरिबाची भूक जाणली नाही. आणि तो म्हातारा ज्यानं एवढी मोठी जायदाद कमावली, तो जिथं ढोरं वासरं म्हशी गाई तिथं बसून ठेवला. आणि सुनबाईने सांगितलं, मामाजी तहान लागली की सासरे बुवाच्या गळ्यात घंटी दिली, कसांडी म्हणतात त्याले आमच्या अकोला जिल्ह्यात. ते घंटी दिली आणि सांगितलं, मामाजी तहान लागली की वाजवत जा, मी पाणी घेऊन पाठवून जाईन. भूक लागली की घंटी. 4-5 दिवस म्हातारा घंटी वाजवायचा, नातू भाकर आणायच्या, दूध आणायचा, चहा आणायचा. पण झालं काय बाबू, म्हातारा माणूस अशक्त, गलावट, हात उचलत नव्हता. घंटी वाजणं बंद झाली. नातवाचं आजोबाकडे जाणं बंद झालं. 4-5 दिवस म्हातारा बिना अन्ना पाण्याचा राहिला. मोठं दुःख वाटतं बाबू. ज्या मायबापानं आम्हा जन्मात आणलं त्या आई वडिलाला केवढं दुःख की त्याला घरात राहिनी कबूल नाही. घंटी वाजणं बंद झाली, नातू काही गेला नाही, म्हातारा मरून गेला. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. म्हातारा मरून पडला. 2 दिवस तिथंच पडून राहिला म्हातारा. नेशी साथी कोणाला बोल 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 निसे साथी. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, संसाराचा बोज वाहता संसाराचा बोज वाहता लागलाच माझ्याला. निसे साथी कुणाला बोल 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 निसे साथी कुणाला. म्हणून ते आम्हाला सावधान करतात की अरे आपल्या सगळ्या सोयऱ्यातच मरू नका, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गरजे. मला सांगा, ज्यानं एवढी मोठी दौलत कमावली, नांगरता नांगरता अजूनही काही लोक आम्ही पाहतो ना, आपलं वावर नांगरता नांगरता 1-1 तास दाबणं सुरूच. अरे दुसऱ्याच्या वावरातल्या कापूस वेचायला भेट नाही, देवस्थानच्या जमीन पचवायला भेट नाहीत. पण शेवटी नेता काय, शेवटी तर कोणी कोणाचं नाही. बाबो, तो म्हातारा मरून पडला. त्याचा मुलगा नोकरीवर होता. तो नोकरीवरून साहेब बाहेर गावून आला. माझे वडील बरं झालं मेले, पण माझ्या वडिलाच्या घरातलं पूर्ण साहित्य जाळून टाका. पण नातवानं खूप रडणं चालू केलं. त्याच्या बाबानं विचारलं, का रे बाबा तू काऊन रडतं, तुझे तर आजोबा होते ना, तुझे काय वडील होते? अरे माझे वडील होते, तो मी रडायला पाहिजे, तू काऊन रडतं? तर नातवानं छोट्याशा पिंट्यानं सांगितलं, बाबा मी आजोबासाठी नाही रडत, तुम्ही सांगितलं की पूर्ण साहित्य जाळून टाका. पण मला दुःख झालं की अवघं साहित्य जाळा, मात्र ते घंटी राहू द्या, ते कसांडी राहू द्या. बापानं विचारलं कोणासाठी? तर म्हणे, बाबा तुम्हाला रिटायर्ड व्हायला आता 5-7 वर्ष बाकी आहे. तुम्ही आज 52च्या
6 वर्षानं 58 मध्ये रिटायर्ड होता तुम्ही, म्हणजे ते घंटी मी तुमच्या गळ्यात बांधणार. कहेत कबीरा सुनबाई साधू बात कहूं मैं खरी. बाप एक नंबरी बच्चा 10 ते घंटी मी तुमच्या गळ्यात बाप एक नंबरी बच्चा 10 नंबरी. म्हणून त्या जन्म देणाऱ्या मायबापाला दुखवू नका. जेवढं होईल तेवढी सेवा करा. लेकरांची सेवा केली तू आई. केवढा त्रास होते 9 महिने 9 दिवस त्या मायच्या कुशीत लेकरू असताना. तुझ्या उपचार अरे बाळणपणात अनेक माय बहिणी मरतात, ते आम्हाला जन्मात सांगते. माझा सावळे विठाई विठ्ठला विठ्ठला माय बाबा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलाची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला आपल्या डोळ्यासमोर आहे श्रावणबाळ पांडुरंग भक्त पुंडलिक ज्यानं आपल्या आई वडिलांची सेवा केली. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. विठू माऊली तू. विठू माऊली तू. आणि माझी तरुणाला प्रार्थना आहे की तरुण मित्रो, आज झाला गर्क कसा व्यसनात, उठ रे उठ तरुणा देहात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या भजनातून सांगतात. महादेवराव भजन म्हणतात, झाला गर्क कसा व्यसनात, उठ रे उठ तरुणा देहात. उठ रे उठ तरुणा देहात. झाला गर्क कसा व्यसनात, गर्क कसा व्यसनात. उठ रे उठ तरुणा देहात. उठ रे उठ तरुणा देहात. आज भाऊ, या देशाला जगवणारे तरुण हा देश या तरुणावर उभा आहे. युवक आणि युवती, आज तुमच्या सहकार्याची या देशाला गरज आहे. आजचा तरुण जर जागा झाला तर देश जागा होईल बाबा. जर तरुण मुर्द्यासारखा पळून राहिला तर आपला देश मृतावस्थेत येईल. राष्ट्रसंतानं मोठं सुंदर लिहिलं, अरे माझ्या तरुणो, तुम्ही जर वाईट मार्गाला निघाले तर या देशाचं कल्याण होणार नाही, सर्वनाश होईल. आता आम्ही त्याच मार्गावर जाऊन राहिलो. परवा एक भजन ऐकलं मी महाराजाचं, कारण मी जे बोलतो हे मी बोलत नाही. आमच्या एसटी मध्ये गवळी साहेब आहेत, त्याने त्या घंटीचं उदाहरण दिलं. मी ऐकत जात, मी कलेक्शन करत जातो आणि पोस्टमन सारखं काम करतो. मी कोणी पंडित नाही, महाराज नाही, साधू नाही, संत नाही, माणूस नाही, बाई नाही. माझं कर्तव्य आहे पोस्टमन सारखं साधू संताचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचावं. आणि हा तुकडोजी महाराज गाडगे बाबाचा साधू संताचा निरोप तुमच्यापर्यंत द्यावा की काम जनेता त्या मार्गाने अधम जिथे राहती. मित्र हो म्हणून माझ्या तरुणो, अधम जिथे राहती. त्या रोडनं निघू नका ज्या रोडनं आमच्या जीवनाला कामजनी हानी आहे. ताच्या सतमार्गाच्या रोडनं निघा. अधम जिथे राहती. मित्र हो अधम जिथे राहती. आज एक तरुणाला रोग लागला. या मुलामुलीमध्ये एक या सिनेमामुळे म्हणा, या वातावरणामुळे फार मोठा फरक पडला बाबा. कारण देशप्रेम कमी झालं आणि फक्त मुलीचं प्रेमच जास्त भरलं बाबा. आणि त्यामुळं मी नेहमी बोलत असतो की आता या देशाला वाचवायचं असेल तर कोण वाचवा. माझ्या तरुणो, विज्ञान का युग आ गया, घर घर टीवी आने लगी. सिनेमा देख कर लड़के लड़कियां नाचने गाने लगी. तुम पास आओ, तुम पास आए यूं मुस्कुराए. तुमने न जाने क्या सपने दिखाए. अब तो मेरा दिल जागे न सोता है. क्या करूँ हाय कुछ कुछ होता है. क्या करूँ हाय कुछ कुछ होता है. त्याच्या तरुणांमुळेच हा देश जर बिघडला
करा. आज आम्ही बिअर बार मध्ये पाहतो वावरात जाणारा मजूर भेटणार नाही. आज बिअर बार पेक्षा आम्हाला संत दरबाराची गरज आहे. राज दरबारापेक्षा संत दरबाराची गरज आहे. आया हूं दरबार तुम्हारे, आया हूं दरबार तुम्हारे. बहुत जन्म का भूला, अहो संत दरबार हा जीवनाचं कल्याण करणार. जन्म का भूला भटका. बिअर बार मध्ये आम्ही बिअर घेतली, एवढं दुर्दैव. लगवाले बिअर घेतल्यावर तो माय बाप घर दार सर्व विसरून जाते. आया हूँ दरबार तुम्हारे, आणि त्या व्यसनाच्या आरी जाते. परवा एक मी भजन लिहिलं या दारूवर की लड़की बड़ी अनजानी है, शराब बड़ी जहरीली है, पीने से मौसम को आती है. आया है पैसा करे भल कैसा, आया है पैसा करे भल कैसा, मदिरा शरीर को पी जाती है. सहज म्हणून आम्ही त्या दारूला प्राशन करतो. माझ्या तरुणो, माझी हात जोडून प्रार्थना आहे, तेवढी दारू आपल्या सत्यपालला देऊन टाका. अर्पण करा. दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, वाईट व्यसनाची आरी नाही. भूल में किया एक दिन गलती, हर रोज याद उसकी आती थी. बियर बार वो नजदीक था, शराब ढाबा करीब था. आ गई तू मौत के बहाने, मैं यहाँ प्रभु देख तू जरा. शराब बड़ी जहरीली है, पीने से मौसम को आती है. आया है पैसा करे भल कैसा, मदिरा शरीर को जलाती है. म्हणून राष्ट्रसंत जिवाळ्यानं सांगतात की झाला गर्क कसा व्यसनात, झाला गर्क कसा व्यसनात, उठ रे उठ तरुणा देहा. आता तरी त्या वंदनीय महाराजाच्या विचारावर जागा हो, सावधान हो. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. सोडून दे आळस निद्रा, हर्ष भरे तरी तव गुण मुद्रा. हर्ष भरे तरी तव गुण मुद्रा. तुकड्या दास म्हणे ऐकीना, तुकड्या दास म्हणे ऐकीना, देवा ध्वनी करीना. उठ रे उठ तरुणा देहा, उठ रे उठ तरुणा देहा. आया गर्क कसा व्यसना, एक दुर्दैव म्हणावं लागेल बाबू, आमच्या सरकारने दारू सुरू केली. रे उठ तरुणा देहा. मेरा देश महान है, गलो गली में शराब का दुकान है. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. घराच्या बाहेर पाय टाकला की बियर बार, दारूचं दुकान. मला सांगा बाबू, या तरुण सर्व या वाईट व्यसनानं आरी होऊन राहिला. एका राजानं प्रधानाला विचारलं की प्रधाना, आपल्या राज्यात दारू चालू करायची आहे, खूप इन्कम होईल, खूप पैसा मिळेल. प्रधानानं सांगितलं राजा, पूर्ण देश डुबून जाईन, आपला पूर्ण राज्य डुबून जाईन, आपल्या राज्यात दारू सुरू करू नका. नाही, मला सांग. आज आम्ही त्या दारूच्या पायी पाहतो भाऊ, घराचे घर बर्बाद झाले. मुलं वाट पाहतात, आई माझे बाबा कधी येतील, आई माझे बाबा कधी येतील. बाप तिकडे दारू पिऊन रोडवरून त्याच्या अंगावरून ट्रक जात. आई बाबा, मोठ्या दुर्दैवानं मुलं वाट पाहतात. बाप घरी येतच नाही, ही दारू त्याला घरी जाऊ देत नाही बाबू. ती दारू त्याला संपवून टाकत. अरे बाबा, एका प्रधानाने या राजाला समजावूनच सांगितलं की दारू किती वाईट आहे. एक मुलगा ठेवला, एक वेश्या ठेवली, थोडं मांस ठेवलं आणि दारू ठेवली. त्या महाराजाला त्या खोलीमध्ये बंद केलं. म्हणे महाराज,
तुम्हाला यापैकी कोणती एक गोष्ट प्राशन करा, मांस खा किंवा दारू प्या किंवा वेश्यागमन करा किंवा त्या मुलाचा वध करा, जीव घ्या, आम्ही तुम्हाला जिवंत सोडू, पण 4 पैकी एक गोष्ट करा. भाऊ त्या मुलाने, त्या महाराजांनी विचार केला, मरायला पुरते पण दारू प्यायला पुरत नाही, मुलाचा जीव घ्यायला पुरत नाही, वेश्यागमन करायला पुरत नाही, हत्या करायला पुरत नाही. पण महाराज आणखीन विचलित झाले, कारण माणसाचं मन विचलित करते. दिल है की मानता नहीं, या मनाला, या महाराजाच्या मनाला या परिस्थितीने विचलित केलं की मरना ये जानता भी नहीं, ओ दिल है कि मानता नहीं. शेवटी महाराजांनी विचार केला, मरायपेक्षा दारू पाणी आहे, लिक्विड आहे, प्यायला पुरते. ते शिशीभर दारू पिऊन घेतली, तशी दारू पिला, अशी भूक लागली. त्या महाराजाने विचार केला, महाराज माणूस विचार केला, दारू पिल्यावर भूक लागल्यावर आतळे तोडायला लागले, मांस खाऊन टाकलं. मांस खाल्ल्यानंतर व्यभिचार मनात आला. बाबू व्यभिचार मनात आला. चांद कहू, चांद कहूँ, फूल कहूँ, सुबह कहूँ या शाम, क्या रखूँ तेरा नाम, जिसे दुनिया करे सलाम, क्या रखूँ तेरा नाम. ज्या महाराजाने तिला आईचा दर्जा दिला, परनारी माते समान रे, पण महाराजानं दारू पिता बरोबर मांस खाल्लं. मांस खाता बरोबर वेश्यागमनाची त्याची इच्छा झाली आणि त्या छोट्याशा मुलानं पाहिलं. अरे म्हणे, तू तर सांगून देशील मी जे पाप केलं. सरळ त्या मुलाचा जीव घेऊन टाकला. अशी बाबू ही दारू आहे. म्हणून शराब बडी जहरीली है, पीने से मौत सबको आती है, म्हणून या वाईट व्यसनाच्या दूर राहावं. करे भले कैसा, मदिरा शरीर को जलाती है. गलती होती है इंसान से, पछता कर छोड़ देता हूँ, कभी भी शराब न पीऊंगा, संत चरण को मैं छूंगा. बन गया मैं इंसान भाई, सत्या की खोज कर तू जरा. शराबी जहरीली है, पीने से मौत सबको आती है. आया है आणि म्हणून माझ्या तरुणो, वाईट व्यसन करू नका, लॉटरीचं तिकीट काढू नका. आणि माझ्या बहिणीलाही माझं सांगणं आहे की युवक आणि युवतीची या देशाला गरज आहे. आम्ही ऐकलं, अहिल्याबाई एका धनगर जातीत जन्मास आलेली महाराणी अहिल्याबाई होळकर, की ज्या माऊलीनं आज जगभर कीर्ती झाली, त्या झाशीच्या राणीची कीर्ती झाली. आज आम्ही अहिल्याबाईचा गवगवा करतो की राजयोगिनी अहिल्या देवी, कीर्ती तुझी अनमोल. भलं केलं हो भलं आईनं, भलं केलं हो भलं, भलं केलं हो भलं आईनं, भलं केलं हो भलं, भलं केलं हो भलं आईनं, भलं केलं हो भलं. अर्कप 3 दुबळ्याचे कोठार अहिल्या होती दानशूर, देशोदेशी बांधून दिली तीर्थक्षेत्र मंदिर. देशोदेशी बांधून दिले तीर्थक्षेत्र मंदिर. अरे जनहिताचे कार्य राबवी अहिल्या होळकर, इतिहासाची नोंद गातो शाहीर मुरलीधर, नोंद गातो. अरे पुण्य श्लोक प्रत्येक देशाला स्वाभिमान ठरलं. भलं केलं हो भलं आईनं, भलं केलं हो भलं, भलं केलं हो भलं आईनं, भलं केलं हो बालवयात कार्यसेवा मेंढ्या बकऱ्याची, शंभूदेवाच येड लागलं भक्ती शिवलिंगाची. मराठवाडी अहिल्या देवी लेक धनगराची, इंदुरवाशी झालं मागणं सून मल्हाररावाची. भाऊ किती क्रांतिकारी माय बहिणी या जगाला दिल्या या भारत मातेनं. शिवाजी राजाला जन्मास आणणारी जिजामाता, बाबासाहेब आंबेडकराला जन्मास आणणारी गाडगे
साहेबाबासारखे रत्न जन्मास आणणारे अशा अनेक माता या भूमीमध्ये जन्मास आल्या. म्हणून माझ्या युवकांनी युवतींना जिवाळ्यानं सांगल की माझ्या बहिणी हो, थोडे कष्ट सहन करा, तकलीफ घ्या, सदा उद्योगी राहा, मेहनत करा, कष्ट करा, ज्यादा फॅशनच्या मागे लागू नका, ज्यादा मेकअप करू नका, ज्यादा फॅशन करू नका, साधं जीवन जगा, जेणेकरून आपली जीवन जगण्यात किंमत होईल. नाही तर आज मुलीबाईचे लग्न होऊन नाही राहिले, कारण ह्या हुंड्याचा राक्षस आमचा जीव घेऊन राहिला. लग्न होऊन नाही राहिले, मग वेळेवर लग्न होत नाही, मुलगी त्या मुलीचं लग्न होत नाही, म्हणून ती मुलगी त्या रोडनं निघतं की मी जर कोण्या मुलावर प्रेम केलं तर माझं लग्न तरी होईल. दिल दीवाना ना जाने कब खो गया, तूने ऐसे देखा कि कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया मेरी जान. दिल दीवाना ना जाने कब खो गया. माझ्या बहिणीला प्रार्थना आहे बाबा, प्रेम करू नका असं म्हणत नाही, प्रेम करू नका असंही म्हणणार नाही, परंतु त्याचा फायदा मात्र आज आम्ही पाहून राहिलो. ती मुलगी गर्भवती राहते आणि मग तो मुलगा म्हणते आता मी तुला सांभाळत नाही, मी तुझ्याशी लग्न करत नाही, आणि प्रेम करून तो प्रेम मात्र जरूर करते तिच्यावर. म्हणून माझ्या बहिणी हो, उद्या मुलीची बेइज्जती झाली, तिचा जन्मभर तिचं लग्न होत नाही, तिला जन्मभर यातनाच आहेत. म्हणून मला मोठ्या जिव्हाळ्यानं सांगावं लागतं की माझ्या बहिणी हो, तुम्ही आदिमाय शक्ती आहे, तुमचं जीवन तुमच्या पायावर जगा, मजबुरी ठेवू नका डोळ्यासमोर. आणि या जेणेकरून तो लग्न काय करत नाही, पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्या त्याचा की ज्यानं तुमच्यावर अन्याय केला असेल त्याला सोडू नका. कारण मी आता दररोज पेपरमध्ये लोकमत समाचार, लोकसत्ता, मातृभूमी, शिवशक्ती, पोलीस टाईम, मला पोलीस टाईम खूप आवडतात, दररोज काही ना काही बाबू त्यामध्ये लफडे येत राहतात. आता अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. आणि त्या मुलीवर शेवटी त्या मुलीला मारून टाकतात किंवा त्या मुलाला मारून टाकतात. म्हणून माझ्या बहिणी हो, या प्रेमाच्या भानगडीत पडू नका, प्रेमाच्या भानगडीत पडू नका. आणि जो असा त्रास देईल त्या त्रास देणाऱ्याला तुम्ही सोडू नका. प्यार अगर तुम करते हो सारी उम्र भरोसा करना, इसीलिए तो जीना है इसमें ना धोखा करना. प्यार अगर तुम करते हो, कारण आज तरुण आणि तरुणी युवतीची या देशाला गरज आहे. अग्नी भडकला युद्धाचा पण तू आळशी होऊन बसे, तरुण सोनी रक्त नवसळे, नौजवान तुझं मनात असे. तरुणा सोनी रक्त नवसळे, नौजवान तुझं मनात असे. तरुणा सोनी रक्त नवसळे, नौजवान तुझं मनात असे. लाव छातीला माती उभा हो, सैन्यामध्ये भरती व्हावया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. आज भाऊ कारगिलच्या या प्रकरणात घुसखोराईनं अनेक आपल्या देशाचे सैनिक मारले गेले. परवा आपल्या सरकारनं 5 लाख रुपये मिळालेल्या शहीद झालेल्या ज्या पत्नीला अर्पण केले. एक आहुजा नावाचा सैनिक शहीद झाले. माझ्या तरुणो, आज देशाची परिस्थिती आहे. शिया समयी छाती तुझी, अनपोलादास महात तुझे, बिजली समललकार तुझी, तोफ बॉम्ब करे हात तुझे. या भारत देशाचे तुझवर कर्ज असे, ऋषी ऋण असे, तरुण सोनी रक्त नवसळे, नौजवान तुझं मनात असे. तरुणा सोनी रक्त नवसळे, नौजवान तुझं मनात असे. तरुणा सोनी रक्त नवसळे, नौजवान तुझं मनात असे. तत्वासाठी जगा लढा, अन लावा पुला प्राणपणा, देह जाई पण देश न जावा, नरवीराचा हा बाणा. तुकड्याला समने भारत हा,
माझी प्रार्थना आहे की जरा इकडे या, वाईट व्यसनाच्या दुर्निगा आणि देशप्रेम ठेवा. अरे सुभाषचंद्र बोसाच्या आईनं सुभाषचंद्र बोसानं आईला विचारलं, आई मी काय केलं म्हणजे तुला सुख भेटल, तुला खूप आनंद होईल. म्हणे सुभाषा या देशाला स्वातंत्र्य कर, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दे, स्वराज्य मिळवून दे, तेव्हा कुठं मला खूप आनंद होईल. म्हणून त्यांनी नारा ठोकला की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. 50 वर्ष झाले आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण आज आम्ही पाहतो अरे आपल्याला जातीचं प्रमाणपत्र लागलं, कास्ट सर्टिफिकेट, ते सरळ मिळत नाही बाबू, ते सरळ मिळत नाही. म्हणून मोठ्या दुःखानं म्हणावं लागतं बाबा. आता एक मी परवा भजन लिहिलं, परवा मोठं सुंदर भजन लिहिलं. तुझे याद न मेरी आए किसी से अब क्या कहना, तुझे याद न मेरी आए किसी से अब क्या कहना. हे भजन लिहिलं मी परवा. नागपूरची घटना आहे, पेपर मध्ये आली. एका फॉरेस्ट खात्याच्या साहेबाला पकडलं. त्याच्या घरात त्याचा बंगला 22 लाखाचा, त्या बंगल्याचे पडदे 50,000चे पडदे. आणखीन आपल्या महाराष्ट्रात एक RTO ढाल पडली त्याच्या घरावर, 3.25 लाख रोकड कॅश निघाली बाबू. म्हणून ते भजन लिहिलं मी की पैमानीने माल जमविला की सटखाय बुवाऱ्या, पैमानीने माल जमविला की सटखाय बुवाऱ्या. मन दुखवून धन जोडीसी तू करसी हेरा फेऱ्या. बेईमानीने माल जमविला की सटकाय बुवाऱ्या, बेईमानीने माल जमविला की सटकाय बुवाऱ्या. भ्रष्टाचार बेईमानी चारित्र्य नाही मानी, हाती येईल ते खाई डांबर गिट्टी ना पाई. मजुराची खाई कमाई येई यमाचा फेरा. बेईमानीने माल जमविला की सटकाय बुवाऱ्या, बेईमानीने माल जमविला सटकाय बुवाऱ्या. सरकारी नोकरी भत्ता पगार देणारी, मेडिकल बिल ते दे चारी बाजूनी सोयी, मेडिकल बिल ते दे चारी बाजूनी सोयी. योजना गरीबाच्या खाई येते चोर बिमाऱ्या. बेईमानीने माल जमविला सटकाय बुवाऱ्या, बेईमानीने माल जमविला सटकाय बुवाऱ्या. सत्याच्या मार्गाने संताचे ऐकणे, करू नको तुरे अनिती नरजन्माची होईल माती. साधू संताची ना संगती जासी 84 फेरा. बेईमानीने माल जमविला सटकाय बुवाऱ्या, बेईमानीने माल जमविला सटकाय. आणि म्हणून भाऊ त्या साधू संताकडे लक्ष ठेवा. या म्युझिक क्रॉप कॅसेटचा आपण आवाज ऐकून राहिले, म्हणून सावधान व्हा. किती खाल किती न्याल सोबत, शेवटी आम्ही मरणार. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा साधू संतांचा आवाज म्हणून ब्रेक समजा, एअर ब्रेक. कुठवर भोगशील मौजा रे मग येती आमाच्या फौजा.